नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. 6 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सरकारच्या या योजनेनुसार 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. पण येथे एक महत्त्वाची अट आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेले पीक कर्ज या कर्जमाफीमध्ये समाविष्ट होणार आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या शेतकऱ्याने 30 सप्टेंबर 2024 किंवा त्याआधी पीक कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असले पाहिजे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सरकारी बँका, ग्रामीण बँका या समाविष्ट आहेत. कर्जमाफीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किंवा कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेमध्ये फक्त पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन माफ होणार आहे. म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा शेती अवजारे किंवा पंप किंवा इतर यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर त्या प्रकारचे कर्ज या योजनेमध्ये माफ होणार नाही. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना सरकारकडून 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. याचा उद्देश असा आहे की जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांनाही सरकारकडून मदत मिळावी. काही लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, जसे की सरकारी कर्मचारी, मंत्री, आमदार किंवा खासदार किंवा आयकर भरणारे इन्कम टॅक्स पेयर. म्हणूनच ह्या योजनेचा लाभ या लोकांना मिळणार नाही. मित्रांनो, ही योजना लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शेतकरी असतील तर त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.